नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लीला एजेंटच्या समोर बोलत असते. कारण लीलाला एजे म्हणालेले असतात की जे काही केलेलं आहेस ते अजिबात त्यांना आवडलेलं नसतं. लीला अंतराशी बोलत असतात आणि मग लीला एजेंटना सांगते की तुम्ही अंतराताईंशी बोलता. त्यांच्या फोटोबद्दल मी काही बोलले का? रूममध्ये त्यांचा फोटो नको आहे किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलत जाऊ नका. अशा कोणत्या गोष्टी मी तुम्हाला बोलली आहे का? तेव्हा एजे लीलाला गप्प करत असतात. लीला म्हणते की नाही, मला बोलू द्या. कसं आहे माहिती आहे का, तुमचं अंतराताईंवर किती प्रेम आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. पण तुमच्या लक्षात येत नाही आहे एजे, मला माहिती आहे का, मला याच गोष्टीमुळं खूप भारी वाटतं. मी तुमच्या प्रेमात का पडली आहे माहिती आहे का? कारण तुम्ही अंतराताईंवर, तुमच्या जवळच्या माणसांवर तेवढंच प्रेम करता आणि त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्ही माझ्या प्रेमात पडाल तेव्हा माझ्यावरही तेवढंच प्रेम कराल याची मला खात्री आहे, असं लीला एजेंना सांगत असते. तेव्हा एजे तिच्यावर ओरडतात आणि तिला म्हणतात की बाद झालं. तेव्हा लीला म्हणत असते की एजे, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आत्ता माझ्यावर रागवलात की नाही, माझ्यावर हक्क दाखवला, तो पण माझ्या बाबतीत तुम्ही विचार करताय म्हणून झालेला आहे. अन्यथा तुम्ही असं मला रागवलं नसता, माझ्याशी बोलला नसता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दुर्गा टेन्शनमध्ये असते. सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही दुर्गाला बोलत असतात. त्या म्हणत असतात की कशी वाटली आमची आयडिया. कसं आहे माहिती आहे का, आज आमच्यामुळंच हे शक्य झालेलं आहे. आम्हीच हा सगळा प्लॅन केलेला होता. आम्हीच त्या लीलाला सांगितलेलं होतं की एजंटना काहीतरी एजंटसाठी स्पेशल कर. त्यावेळेस दुर्गा म्हणत असते, म्हणजे तुम्ही काय गोंधळ घातलेला आहे? तेव्हा या दोघीजणी सांगत असतात, कसं आहे माहिती आहे का, आम्हीच तिला सांगितलेलं एजंटना घेऊन. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र दुर्गा म्हणत असते, तुम्हाला कळतं आहे का, या सगळ्यामुळे एजंटना त्रास झालेला आहे. आपलं टार्गेट कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? तर तुम्हाला कळत नाही आहे का, तुम्ही जे करताय ते एजंटना त्रासदायक झालेलं आहे. तुम्ही असं नको होतं करायला, हे दुर्गा त्यांना सांगत असते. तेव्हा त्या दोघीजणी म्हणत असतात, हो बरोबर आहे दुर्गा वहिनी, पण आम्ही जे केलेलं होतं ते आपल्या प्लॅनचा भाग म्हणूनच केलं होतं. इकडे ईश्वरू तो बाईक घेऊन उभा असतो. लीला आणि एजे बोलत असतात. लीला भर तिच्या मनात जे काय चालू आहे ते बोलत असते, एजेंना सांगत असते. त्यांना म्हणत असते की एजे, आत्ता जे काही घडत आहे ना ते तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. कारण तुम्ही कितीही म्हणाला तरी तुम्ही माझा विचार करत आहात, माझ्याबद्दल तुमच्या डोक्यात विचार चालू आहेत आणि तुम्ही माझ्याबद्दल विचार करत आहात म्हणूनच हे सगळं घडत आहे, असं लीला एजेंना बोलत असते. एजे म्हणत असतात की बस झालं, पण लीला ऐकायलाच तयार नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरू इकडे विचार करत असतो. तो म्हणत असतो की आता ही बाईक कशी घेऊन जायची आहे. त्या माणसाला सांगत असतो की आजचं काम झालेलं आहे, त्यामुळं मी ती बाईक आणून देतोय. तेव्हा तो म्हणत असतो की पैसे रिटर्न मिळणार नाही आहेत, हां, तुम्ही काही वेळासाठी घेतलेली होती. तेव्हा ईश्वरू सांगतो की हो बरोबर आहे, मी नाही मागत पैसे. पण ईश्वरूच्या लक्षात येतं की बाईकची चावीच नाही आहे त्याच्याकडे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लीला आता बाहेर आलेली असते आणि त्या सुनांचं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी सुना म्हणत असतात की हे काय चाललंय, तुम्ही बाईक मागवली, तुम्हाला माहिती आहे ना एजंटचा स्वभाव कसा आहे ते, असं दुर्गा विचारत असते. तेव्हा लीला म्हणत असते, बस झालं, तुम्ही जी काही नाटकं करताय ना ती थांबवा तुमची नाटकं आधी. तेव्हा मात्र दुर्गाचं असं म्हणणं असतं, म्हणजे आम्ही काय केलेले आहेत नाटकं? तेव्हा लीला म्हणत असते की हो, मला माहिती आहे मी काय नाटकं केलेत किंवा तुम्ही काय केलेली आहेत ती, पण आता तुम्ही कोणीही मला अडवायचं नाही एवढं लक्षात ठेवा, हे दुर्गा बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गाच्या या बोलण्यामुळं लीला चिडते आणि ती म्हणते की बस, आणि मग ती आजींकडे जायला निघते. तेव्हा दुर्गा तिला म्हणत असते की काय हे, आता आजींच्या कानात जाऊन भुणभुण करू नका म्हणजे झालं. आणि लीला म्हणते की ते माझी मी बघेन. इकडं आजी बाप्पाच्या समोर उभ्या असतात आणि बाप्पाला नमस्कार करत असतात. तेव्हा आजी म्हणतात की काय झालं. लीला म्हणत असते, काय हे, ते जे ऐकतच नाही आहेत. तेव्हा आजी म्हणतात की आता परत काय झालेलं आहे, मी तुला सांगितलं की नाही, मग असं का? तेव्हा लीला म्हणते, आजी तुम्ही मला ना खूप अवघड काम देता. कसं आहे माहिती आहे का, मला कळतच नाही आहे त्याच्यावर मार्ग कसा काढायचा. एजे माझ्यावर खूप भडकले, मी बाईक आणली आणि एजेंना ते सहनच नाही झालं. आजी म्हणतात, काय सांगतेस तू हे? तेव्हा लीला सांगत असते की हो, एजेंना त्या गोष्टीचा खूप राग आला. आजी म्हणतात, असं झालं का? तेव्हा लीलाची त्या समजूत घालू लागतात. लीलाला म्हणतात की बघ आता तुझ्या पार्टनरलाच विचार, पार्टनरच तुला काहीतरी मार्ग दाखवेल, असं आजी लीलाला सांगत असतात. लीला म्हणत असते, पण आजी. तेव्हा आजी म्हणतात, बघ आता तुला मार्ग मिळाला पाहिजे की नाही, आणि मी तुला सांगितलेलं आहे मी माझ्या परीनं जे आहे तेच सगळं बोलत आहे ना. तेव्हा आजी तिथून निघून जातात.
लीला मात्र बिचारी विचार करत राहते. आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, काय करायचं आहे, या गोष्टींचा विचार लीलाच्या डोक्यात सुरू असतो. लीला बाप्पाच्या समोर उभी राहते आणि ती म्हणते की काय करू पार्टनर, मी तुझ्याशी एवढं बोलत असते, तू माझा मित्र आहे ना, मग मी एजंटशी कसं बोलू. तेव्हा लीलाच्या डोक्यात क्लिक होतं, एजे पण माझे मित्र आहेत ना, त्यांच्यात आणि माझ्यात मैत्री आहेच ना, त्यामुळं मी एजंटशी बोलू शकते या विषयावर. असं लीलाच्या डोक्यात क्लिक झाल्याबरोबर लीला इकडे म्हणू लागते की म्हणजे जे काय घडत आहे ना त्या गोष्टीचा असा परिणाम होत आहे. मग आता मी ह्या सगळ्या गोष्टी करणारच आहे. पहिली गोष्ट म्हणजे एजंटवर हक्काने सांगणार आहे, त्यांना हक्काने बोलणार आहे. दुसरी गोष्ट, त्यांना मी प्रेमाने जिंकणार आहे. आणि आज मी एजंटना हक्कानं सांगणार आहे की मला फिरायला जायचं आहे, असं लीला बोलत असते. आणि ती मग म्हणते तिसरी गोष्ट, तिसरी गोष्ट तर एजे माझ्या प्रेमात पडल्यानंतर कळेलच ना, असं ती बोलायला लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरू बाहेर असतो आणि तो विचार करत असतो. तेव्हा लीला म्हणते काय झालं. तेव्हा ईश्वरू सांगू लागतो की काय झालं माहिती आहे का, की ही बाईक इथं आहे आणि चावी एजंटकडे आहे. आता ही बाईक रिटर्न करायची, पण एजंटकडे चावी मागायला कोण जाणार. लीला म्हणते असं आहे का, पण ती बाईक रिटर्न करायची काही गरज नाही आहे, आज मी आणि एजे फिरायला जाणारच आहोत. तेव्हा ईश्वरू म्हणतो की एजे आलेले आहेत, कारण बाईकच्या आरशामध्ये त्याला एजे येताना दिसत असतात. ईश्वरूच्या समोर लीला म्हणत असते मला काय माहिती नाही आहे, बाईक काय रिटर्न करायची गरज नाही, मी आता एजंटकडे जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे. आणि एजे यांच्या बाबतीत लीला हे मुद्दाम बोलत असते, कारण ईश्वरूने तिला खुणवून सांगितलेलं असतं की एजे हे आरशातून पाहत आहेत. तेव्हा एजे समोर येतात आणि म्हणतात की ईश्वरू बाईक रिटर्न करायची नाही, आणि मग ईश्वरूला जायला सांगतात. ईश्वरू तिथून जातो. आता लीला आणि एजे दोघंच उभी असतात, बोलत असतात ते. तेव्हा लीला म्हणत असते काय झालं. तेव्हा एजे म्हणतात की तुला फिरायला जायचं आहे ना. तेव्हा लीला सांगते की हो, मला लाँग ड्राईव्हला जायचं आहे. तेव्हा एजे म्हणतात की चल जाऊया आपण. लीला जाम खुश होते, उड्याच मारायला लागते. तेव्हा लीला इकडे एजेंना बोलत असते आणि एजे म्हणत असतात की हो जाऊया आपण. तेव्हा लीलाला आनंद झालेला असतो. तो पाहून एजे म्हणतात की हे बघ, याच्यामध्ये कोणतेही इमोशन नसतील, माझ्या 3 अटी आहेत आणि त्या 3 अटी मान्य असतील तरच आपण बाईकवरती जायचं आहे, अन्यथा मी तुला लाँग ड्राईव्हला घेऊन जाणार नाही. लीला म्हणते चालेल चालेल, लाँग ड्राईव्हला जायचं आहे, कोणत्या अटी आहेत ते सांगा. तर लीलाला एजे सांगतात की मी बाईकवर घेऊन जातो याचा अर्थ कोणतेही इमोशन मनात ठेवायचे नाही, मला पकडून बसायचं नाही, मला मिठी मारायची नाही, आणि त्याचबरोबर लीला म्हणते तिसरी अट, गाणं गुणगुणायचं नाही. जेव्हा एजे बाईकच्या जवळ आलेले आहेत, लीलाला ह्या अटी सांगितलेल्या आहेत, तेव्हा एजेंना आठवत असतं की ते अंतराबरोबर असताना जेव्हा बाईकवर फिरायचे, अंतराला त्यांनी प्रपोज केलेलं असतं, अंतराला घेऊन ते बाईकवरती फिरायचे, हे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतात. लीला म्हणते मान्य आहे, आणि एजे म्हणतात चल बस. एजेंनी लीलाला गाडीवर तर बसायला सांगितलेलं आहे, पण एजे मात्र इकडे विचार करत आहेत. ते म्हणत आहेत की आता लीला गाडीवर बसलेली आहे, तिला घेऊन जायचं आहे, आणि बसताना लीला एजेंच्या खांद्यावर हात ठेवते आणि बसत असते. लीला एजे लीलाकडे पाहत असतात. लीला म्हणते कसं आहे, आधार घ्यायचा होता ना बसायसाठी म्हणून. आणि मग एजे लीलाकडे पाहतात. लीलाला म्हणतात की लीला. तेव्हा लीला म्हणते काय झालं आता. तेव्हा एजेंचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या 3 अटींचं पालन झालंच पाहिजे. त्याचबरोबर लीला आणि एजे निघालेले आहेत, आणि लीला मात्र हसत असते. लीला म्हणते भाजी मंडईला चालल्यासारखं ह्यांनी मला अटी घालून ठेवलेल्या आहेत, लाँग ड्राईव्हला घेऊन जातात का भाजी मंडईला घेऊन जातात. आणि फायनली एजे आणि लीला आता लाँग ड्राईव्हला निघालेले आहेत. म्हणजे जे लीलाचं स्वप्न होतं ते सत्यात उतरलेलं आहे. ते कशामुळं, तर लीलाने जी हिंमत दाखवलेली आहे, तिने तिच्या मनातली इच्छा एजेंच्या जवळ बोलून दाखवली आणि हट्ट केला, त्यामुळंच हे शक्य झालेलं असतं. फायनली एजे आणि लीला दोघंही फिरायला गेलेले असतात. रात्र झालेली असते. एजे आणि लीला बाईकवरून येतात आणि एजे बाईक लावतात, हेल्मेट काढत असतात. तेवढ्यातच तिघींनी सुना बाहेर येतात. त्या पाहत असतात आणि एजे लीलाकडे पाहतात आणि लीलाला म्हणतात की चल. तेव्हा तिने सुना पाहत आहेत. तेव्हा एजे त्यांच्याकडे पाहतात आणि आत निघून जातात. ते बाईकची चावी लीलाच्या हातात असते आणि ती चावी दुर्गाच्या समोर धरून ती दुर्गाला म्हणत असते की ही चावी घेऊन जा आणि आत ठेव. तर आपल्याला 21 तारखेच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की एजेच्या बाबतीत एक ॲड एजन्सीकडून आता लीलाला कॉल आलेला आहे आणि लीलाचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचवेळी लीला विचारते की हिरो कोण आहे. तेव्हा ते सांगतात की तुमचे रिअल लाईफ आणि रील लाईफ पार्टनर एकच असणार आहेत, तिथे पण तुमचे हिरो म्हणून एजे असणार आहेत, हे बोललं जात असतं. तेव्हा लीलाला खूप छान वाटतं, लीला खुश होते. लीलाला आनंद तर झालेला असतो, परंतु ते तिकडून म्हणत असतात की आता बघूया एजंटचं काय म्हणणं येते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे लीला म्हणते की काही झालं तरी ही ॲड मला करायचीच आहे. आणि इकडे दुर्गाने त्यांना सांगितलेलं असतं की एजे ॲड वगैरे काही करणार नाहीत. लीला तिथे येते आणि म्हणते की तू चुकतेस दुर्गा, एजंटच्या बाबतीतला निर्णय तुझ्या सासूने घेतलेला आहे. तू निर्णय घ्यायची काही गरज नाही आणि तू निर्णय बदलायचा नाही. माझा निर्णय झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.